सभागृहामधल्या उपस्थित असलेल्या 219 विधानसभा सदस्यांपैकी 216 सदस्यांनी ही विधान परिषद बरखास्त करावी याबद्दल प्रस्ताव मान्य केलेला होता। अध्यक्ष महोदय, आपण हा विषय आज कशावर मांडतायत? मी हा विषय मांडतोय। काल औचित्याचा मुद्दा उपस्थित करून काल आपण जे माझं सभागृहाच्या कामकाजात काढून टाकलं वक्तव्य, हे याच्या आधी हा विषय झालेला आहे, एकदा नव्हे दोनदा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, 25 जुलै 1961 रोजी आदरणीय रामभाऊ म्हाळगी साहेबांनी या सभागृहामध्ये भाषण केलेलं आहे। यासाठी महत्वाचं आहे की आम्ही 3.5 लाख मतदारांमध्ये निवडून येतो। आम्ही या ठिकाणी 4-4 तास चर्चा करतो, अभ्यास करून येतो आणि वर या विषय पास केलेले ठराव गेले की त्या ठिकाणी केवळ दालगाई करून ज्यांना घटनात्मक अधिकार नाही, माझा शब्द नीट समजून घ्या अध्यक्ष महोदय, घटनात्मक अधिकार नाही असे लोक त्या ठिकाणी अडवतात आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपेक्षा भंग करतात, शासन बदलतात, लोकांमध्ये गैरसमज तयार होतो। अध्यक्ष महाराज, याला कुठेतरी अटकाव घातला पाहिजे। अध्यक्ष महाराज, कैलासवरचे आदरणीय रामभाऊ म्हाळगी काय म्हणतात? अध्यक्ष महाराज, रामभाऊजींनी म्हटलंय घटनेतील 171(3) या कलमाच्या जी आणि ई या भागाकडे मी सभागृहाचे लक्ष वेधित आहे। यामध्ये असे म्हटले आहे, अध्यक्ष महाराज, हे वाक्य फार महत्वाचं आहे। यामध्ये कन्क्लूड करा आपण आता। अध्यक्ष महाराज, मोठी चर्चा होऊ शकते, याचा वरती अध्यक्ष महाराज होऊ शकते। अनिलजी, अध्यक्ष महाराज मत मांडलंय तो सभा। एक मिनिट अध्यक्ष महाराज, कन्क्लूड करू नये। अध्यक्ष महोदय, नाही, हा काही विषय होत नाही आणि याच्यावरती मोठी चर्चा होते। चला पुढे लक्षवेधी। हे प्रत्येक वेळेस सन्माननीय केशवराव धोंडगे साहेबांचं जे उदाहरण इथं दिलं जात आहे, ते उदाहरण त्यांनी मोशन आणायचं आणि मोशन फेटाळला जायचा इथपर्यंत विषय होता। सभापती महोदय, आज हा विषय माझा एकट्याचा नाही आहे। हा विषय मी इथं माझा एकट्याचा प्रतिष्ठेचा विषय म्हणून बोलत नाहीये मी सभापती महोदय। आणि जर असं प्रत्येकाला या सदनाची प्रतिष्ठेचा विषय जर कुणाला वाटत नसेल तर मी तरी कशामुळे या गोष्टीत पडू? पण सभापती महोदय, अशा पद्धतीने या सदनाचा आणि आपला जर अपमान होत असेल तर मी तरी कमीत कमी सभापती महोदय या सभागृहामध्ये कामकाज करू शकतो। माझी हरकत कुठे आहे सभापती महोदय? माझी हरकत कुठे आहे? सभापती महोदय? भाई, आपल्या एक मिनिट त्यांना बोलू द्या सभापती महोदय। माझी त्यांच्या बोलण्यावर हरकत कुठे आहे? सदनाच्या सभागृहाच्या नेत्यांनी जे या ठिकाणी बोलले, या सभागृहाच्या नेत्यांनी जे बोलले की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, पण त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी सभागृहात मांडलं, हे काल मांडलं, विषय मिटला। सभापतीने निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी परत मांडला, तरी ह्यांचं म्हणणं व्यक्तिगत मत आहे। पुन्हा म्हणले की आम्ही मुख्यमंत्र्याकडून समज देऊ। सभापती महोदय, मुख्यमंत्र्याकडून समज द्यायचा विषय तर सभापतींनी, या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनी निर्देश दिले, रुलिंग दिले, त्याच्यानंतर सुद्धा जर त्या सन्माननीय सदस्याच्या मनामध्ये समज येत नसेल सभापती महोदय, तर या बाबतीमध्ये काय चर्चा करावी आणि काय कुणी समर्थन कुठल्या गोष्टीचं करावं सभापती महोदय, तेही त्या या सदनातले, आपणही या सदनातले, इथं उपस्थित प्रत्येकजण या सदनाचा आहे। कदाचित या सदनाच्या बाबतीत सदनाच्या सदस्यालाच मान ठेवायचा नसेल सभापती महोदय, आणि ते फक्त आता हा विषय विरोधी पक्षाचा झाला आहे आणि सत्ताधारी पक्षाचा वेगळा विषय आपला असं म्हणणं असेल तर फार नशिबानं ठाकूर साहेब आपल्याला आमदारकी मिळालेली आहे, फार कष्टानं मिळाली आहे। नशीब आलंच साथ, प्रत्येकाचं नशीब एवढंच असतं सभापती महोदय। आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या